मन मंदिरा गजर भक्तीचा ओलावा वचना जयाचिया तुका म्हणे तैसे होई जते संगे कैसे तैसे होई जते संगे वास लागे अंगे चंदनाचा आणि म्हणून आईसियाचा संग आईसियाचा संग आईसियाचा संग दे नारायणा बोलावा वचना जयाचिया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझा पाया दंडवत तुझा पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझा पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे राधे पाया जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदानम डोके वाकिवले तर मरताल बर का तुम्ही तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध ज्ञान देवागाधा अनंता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अरे आइए हनुमंत बिराजिए कथा करुमति अनुसार प्रेम सहित गद्दे धरू पधारिए पवन कुमार आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरती बैसव पाहुले श्री गुरूंचे मन जया देईल अवधान तया होईन मी पुढा चमत्कारू प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी रे प्रस्तुत प्रसंगी या बीड जिल्ह्याचं वैभव असणारा हा उत्सव जलखटोड महोत्सव म्हणून आवाज मगाच्या सारखाच ठेवा मोठाच कमी नको करू इको राहू दे सगळं चालतं
कुशल नेतृत्वानं चालत असलेला हा कार्यक्रम गौतमजी खटोडजी जे याचं सगळा भार पेलतायत, ज्यांच्या कुशल नेतृत्वानं विद्वत प्रचूर परमादरणीय श्रद्धेय राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासजी त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या क्षेत्रातून उपस्थित झालेले टाळकरी, वारकरी, माळकरी, विणेकरी, पहारेकरी, मृदंगाचार्य, संवादिनी वादक, समोर बसलेले, लांब बसलेले, गुडघेवर केलेले, खुर्च्यावर बसलेले, टेकलेले, जे कीर्तनाला येत असतात, ते जे इतका मोठा सप्ताह चालून सुद्धा बीडमध्ये पालथे पडतात, ते सर्वांना दंडवत. विठाला विठला 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 विठला. कीर्तनाला आरंभ करत असताना थोडासा परिहार. विविध क्षेत्रातून उपस्थित झालेले महानुभाव, जपी तपी, ज्ञानी ध्यानी, आचार्य प्राचार्य, विचारवंत, दार्शनिक, प्रचारक प्रसारक, तत्ववेत्ते, महिला पुरुष आणि मंडपावर उपस्थित असणाऱ्या मंडळीमध्ये मृदंग महामेरू हरिभक्तीपरायण केशव महाराजजी जगदाळे, एक खाली जगदाळे, एक वरी जगदाळे, आदरणीय श्रद्धेय गायनातल्या क्षेत्रातला राजा आमचे रविभाऊ जगदाळे, आमच्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण बिभीषण महाराजजी कोकाटे, आमचे काशीनाथ भाऊ समोर बसलेत, हे माझे सर्व छोटे छोटे बांधव जे मागे उभे आहेत. दादा सोपं नाही, खाली बसून तुम्ही टाळ्या वाजवायचा कटाळा करता, बरोबर आहे? आणि या लेकरांकडे बघितलं की प्रत्येक माईला आणि बापाला असं वाटतं की आपलं पोरग असं व्हावं, वाटतं ना. अजून एक मजा सांगतो, आपण टाळ्या त्यावेळेला वाजवतो ज्या वेळेला आपल्याला तसं वागायचं नसतं, कारण आपण टाळ्या वाजवून मोकळे होतो. लक्षात येतं तुमच्या मला काय म्हणायचं? मी पुन्हा एकदा सांगतोय, अतिशय आनंदानं, किती मोठं नियोजन आहे दादा. मी ऐकणाऱ्यांच्याच पायावर एकदा दंडवत करेल महाराज. इतकी रेलचेल आहे कार्यक्रमाची, हे जिवंत आहेत, हेच वैभव आहे. कारण कुठलीही गोष्ट जास्त झाली की मळमळ करतं, बरोबर आहे? पण कळकळ यांना आहे म्हणून मळमळ तुम्हाला व्हायचं काय कारण नाही, कारण हे कळकळीतून वैभव उभं झालंय. माझ्यावर प्रेम करणारी जी मंडळी आसपासून आली आहे, माझ्या परिवारातली, ज्या परिवारामध्ये मी मोठा होतोय, त्या परिवाराचं वैभव आणि श्रेष्ठत्व सांगेल. ज्या परिवारामध्ये शिकवलं जातं की पडत्या पावसामध्ये जंगलामध्ये सुनसान एखादी तरुण मुलगी पावसात भिजलेली तुम्हाला दिसत असेल तर तिच्या पाया पडून तुम्हाला आई म्हणून तिचं दर्शन घेता येत असेल तर तुम्ही परमार्थ करण्याच्या लायकीचे आहे. मी त्या परिवारात मोठा होतोय भरतबुवा, आणि त्या परिवाराचा बाप माझ्या गावामध्ये खंदारे गुरुजी. विठाला विठाला विठला 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 विठला. कुठलीही गोष्ट मी पुन्हा सांगतोय, नीट ऐका. कीर्तनाला ऐकायला यायचं, 3 गोष्टी लक्ष देऊन ऐका. आपल्यालाही माहिती आहे वेळ जास्त झालाय, कमी बॉलमध्ये जास्त रन काढू, आणि नाहीतरी त्याच वेळेला बॅटिंग माझ्याकडे येते ज्या वेळेला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे असतात. ज्यांचा आग्रह होता ते जोगदंडजी माझ्या मागे आहेत, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ज्यांनी मला इथं आणलं ते माझ्याच परिवाराचे वळसे साहेब, परभणीहून माझ्यासोबत आलेली काही मंडळी आहे, सोनपेठवरून काही आलेले आहेत, परळीहून काही आले आहेत, आमचे रुईचे कालिदास भाऊ आहेत, राकेश भाऊ आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, अन्य सर्व मंडळी माझ्या परिवाराचे. इथं प्राचार्य बंकट स्वामीला आहेत ते विवेक सर मिरगणे, आमच्या पिंगळे मॅडम आल्यात. सर्वांना एकदा वंदन करून कार्यक्रमाला आरंभ करतो. डॉक्टर वगैरे सगळे, आणि ज्यांच्या वतीनं मला इथं बोलवलंय, आलोय, आणि इथं आल्याच्या नंतर आमचे फोटोराजवाले, आमचे तिवारीजी, अन्य सर्वांचं एकदा स्मरण करून कार्यक्रमाला आरंभ करतो. कीर्तन ऐकायला येत असताना लक्ष द्या, 2 वाक्य सांगून ठेवतोय. कठीणातली कठीण गोष्ट सोपी करून सांगतो तो संत, आणि सोप्यातली सोपी गोष्ट अवघड करून सांगतो तो पंडित. ओके, पक्क झालं. मी परवा एक जणाला म्हणलो, भाऊ माझ्या कीर्तनाला तू काय येत नाही, तर तो म्हणला, महाराज कीर्तनाला येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तूंना असा प्रवेश केल्याच्या कारणाने
आतील वायू असा बहिर्दिशेला गेला आणि म्हणून मी येऊ शकलो नाही. किती अवघड झालं हे. पंक्चर झालं मन रे कडू. सोपं सोडून द्यायचं ना अवघडात जायचं. मला सांगा 3 गोष्टी आहेत. माणूस संकल्प करतो कीर्तनाला यायचा, पूर्ण होतो. घरी बसायचं आणि संकल्प करायचा, खटोडांचा महोत्सव फार जोरात चाललाय ना, आपण तिथं जायला पाहिजे. कुणी आम्ही. आणि सगळ्यात मोठा गोंधळ आहे ते टीव्हीवर दिसतं ना दादा. आहा हा. घरीच कुठला आहे महाराज, घरी बसून. मी आत्ताच बघितलंय जवळ बसून. विठ्ठला 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 लक्ष देऊन ऐका. प्रत्येक गोष्ट संकल्प माणूस करतो, पण संकल्प पूर्ण होण्यासाठी त्याला क्रिया लागते. बरोबर आहे. त्याला घरून चप्पल घालावी लागते, गाडी काढावी लागते, पायी चालावं लागतं, मंडपापर्यंत यावं लागतं. पण काही माणसं संकल्प सुद्धा करतात आणि क्रिया सुद्धा करतात, तरी सुद्धा पूर्ण होत नाही. काय कारण असेल? मंडपामध्ये आलं की घरून फोन येतो, अर्जंट परत या. इथे परत निघतं. बरोबर. कारण ऐकण्याची संस्कृती आहे आपली. मग तिसरी गोष्ट काय आहे? संकल्प पक्का झाला, क्रिया पक्की झाली, पण तिसरी गोष्ट आहे सद्गुरूची कृपा लागते दादा. बिनु हरि कृपा मिलही नहीं संताजी. ज्यांचं रामायण चाललंय तो रामायणातला बाप आहे. परमादरणीय श्रद्धेय वारकऱ्यांचं वैभव, हरिभक्ती परायण, पितृतुल्य माझ्यावर प्रेम करणारे रामरावजी ढोक महाराज. जेव्हा बोलतात, जेव्हा ती वाणी, मोठी माणसं मोठीच असतात. स्वच्छ लक्ष देऊन ऐका. आपण कीर्तन ऐकतोय, संकल्प करतोय, क्रिया करतोय, इथपर्यंत येतो. बरोबर. आता 4 शब्द सांगतो. पहिला शब्द आहे श्रवण, दुसरा शब्द आहे स्मरण, तिसरा शब्द आहे शरण आणि चौथा शब्द आहे वरण. श्रवण केलं की त्याचं स्मरण झालं पाहिजे. बघा तुम्ही ऐकताना लक्ष द्या. ऐकणं वेगळं आहे आणि श्रवण करणं वेगळं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही किती दिवसापासून कीर्तन ऐकताय? बरोबर. बरोबर का नाही? बरोबर का नाही? आता मला फक्त सांगा, हे सप्ताहाला प्रारंभ झाला रामदासी बुवा, तो किती वर्ष झाले? पूर्ण 12 वर्ष झाले. म्हणजे 12 वर्षामध्ये जवळपास तुम्ही आत्तापर्यंत 10 कीर्तनं धरले तरी 120 कीर्तनं, ते गावातले वेगळे, सप्त्यातले वेगळे, पुण्यतिथ्याचे वेगळे, एकादशाचे वेगळे, फिरलेले वेगळे. एवढं सगळं ऐकून आपल्यात बदल झाला. मी एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं, दादा कधीपासून कीर्तन ऐकता? तर तो म्हणला, आमच्या गावात येणारे 9 महाराज मेले. मी म्हणलं तुमच्यात काही बदल? अजिबात झाला नाही. म्हणजे तुम्ही कीर्तनकाराला वेळात काढताय का? हे तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगणारच चुकतो का? उगा व्यासपीठावर उभा राहायचं म्हणायचं समाज सुधरत नाही. म्हणजे ऐकणाऱ्याची चूक आहे. 2 गोष्टी सांगतो पक्क्या लक्षात घ्या. एका हातामध्ये बुंदीचं टोपलं घेतलं बुवा, एका हातात बुंदीचं टोपलं घेतलं. पब्लिक फुल बसली आहे जेवायला. इकडून तिकडे पळत निघाला, बुंदी 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 बुंदी. वाढलीच नाही. तिकडून पळत आला, बुंदी बुंदी बुंदी. वाढलीच नाही. नालीकडे येऊन म्हणला कोणी खातच नाही. वाढणारा चुकला का खाणारा? ओके, लॉक किया जाय. पुढे चला. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला, माझ्यासारखी तब्येत होती. तो म्हणला डॉक्टर तब्येत कमी होत नाही. डॉक्टर म्हणले एक काम करा, रोज 5 किलोमीटर चलत जा. किती किलोमीटर? रोज. केशवबुवा त्यांना 8 दिवसाच्या नंतर डॉक्टरनीच त्याला फोन केला, तुमची तब्येत कशी आहे? ते म्हणला 1 नंबर आहे डॉक्टर. म्हणले घरी वहिनी वगैरे कशा आहेत? ते म्हणला माफ करा मी सांगू शकत नाही वहिनी कशा आहेत, कारण मी आता नेकनूरच्या पुढे आलोय. हे बीड. इथून त्याला रोज 5 किलोमीटर चालायचं सांगितलं होतं, वापस यायचं सांगितलं होतं, तिकडेच मरायचं सांगितलं होतं. आता सांगणारा चुकला का ऐकणारा? म्हणजे कधी ह्यांचं कधी त्यांचं. एवढं जुळून कुठंच येत नाही दादा. काही ठिकाणी पेटीवाला चांगला असतो तर पाखवाजवाला नसतो. काही ठिकाणी हे दोघं चांगले असतात तर टाळकरी. काही ठिकाणी हे तिघं चांगले असतात तर ऐकणारे. स्वच्छ ऐकतात महाराज असली लोक कीर्तन. मला खूप आनंद वाटतो. कीर्तनात झोप ज्याला येते ना त्यानं झोपलंच पाहिजे. ज्याला जे बेस्ट येतं त्यानं ते केलं पाहिजे. महाराजांना बेस्ट पक वाजवा त्यांनी वाजवलं पाहिजे. भाऊने आमच्या मोठे भाऊ आहेत त्यांनी पेटी वाजवली पाहिजे. गायला पाहिजे. बरोबर आहे. झोपणाऱ्याने
आणि नाहीतरी मला सांगा ना, एवढी शांत जागा घरी आहे का झोपायला? हा, मस्त झोपत जातात, आनंद घ्या. कीर्तनात झोपलेला माणूस एक कबूल करीत नाही आणि एसटी मध्ये झोपलेला एक माणूस कबूल करीत नाही. एसटीतल्या माणसाने असं डोकं ठेवलं ना आपल्या खांद्यावर, आपण जर म्हणलं नीट बस ना, तेव्हा म्हणतो कोण? बरोबर बरोबर. कीर्तनात झोपलेले तुम्ही फक्त हळूच म्हणा, महाराज बघायला तुझ्याकडे, तुझ्याकडे महाराज. गपणारा डोळे बंद करून ऐकायला ना, लक्षात येते मला काय म्हणायचं? लक्षात येते. ऐकणं वेगळं आहे आणि श्रवण वेगळं आहे. आहा, श्रवणाचे मिशे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी तुम्हाला विचारतो महिला मंडळींना, प्रत्येक जण माझी आई आहे असं मला उत्तर द्या. तुमच्याकडे 50-50 साड्या असतील? येस आहे. तुमच्याकडे दादा 10-10 ड्रेस आहे? येस. एका वेळेला किती घालता येतं तो? का धोतर चालूच ठेवायचे? एका वेळेला किती ड्रेस घालता येतात? एक. तुम्हाला साडी एक. मग राहिलेल्या 49 पेटवून दिल्या तर तुम्ही वाचताल का मरताल? वाचताल, बरोबर आहे. 2 वेळेला जेवायला मिळतं, नाही मिळालं, एकच वेळेला मिळालं, मरताल का जगताल? पाणी 4 वेळेला पितात, नाही मिळालं, एकदाच मिळालं, मरताल का जगताल? आयुष्यात कधीच तंबाखू नाही खाल्ली, मरताल का जगताल? कधीच दारू नाही पिली, मरताल का जगताल? दादा कशाशिवाय ही जगता येतं, फक्त देव आपला नसला तर जगता येत नाही. म्हणून त्याने विन जीव चुकलो हे, त्याने विन जीवा चुकलो हे, त्याने विन जीवा चुकलो राधे, त्याने विन जीवा चुकलो हे. आपुला देव करुणी गावा, देव करुणी गावा, त्याने विन जीवा चुकलो हे, त्याने विन जीवा चुकलो हे. अजून बाबा अभंगाचा अर्थ नीट आहे का? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सर्वसामान्य डोकं हे सांगतं की त्यो देव आपला करून घ्यावा. कोणचा? कोणचा? त्यो. तो देव म्हणजे नीट आहे का? आपुला तो देव असं म्हणताना महाराजांना अपेक्षित तो देव, ते काय आमदार खासदार आहे का? जास्त पैसे दिले म्हणजे आपल्याकडे? महाराजांना अपेक्षित आहे आपला तो, नीट आहे का कीर्तना? आपला तो देव करून घ्या. आपला हे शरीर सोडून द्यावं आणि ह्याचाच देव करावा. विठ्ठला स्वच्छ आहे का दादा? हे ऐकायला पाहिजे. माऊलींसारख्या महात्म्यानं सुद्धा अंगामध्ये जोर आल्यासारखी ओवी 9व्या अध्यायामध्ये पहिल्या ओवीला उर्मी फेकल्यासारखी फेकली दादा. तरीच अवधान एकले देईजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. महाराज, ज्ञानेश्वराची भाषा कधीच जोराची नसते. एवढीच एक ओवी जोरात आली ज्ञानेश्वरीमध्ये. दुसऱ्याच क्षणाला हात जोडले. परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी. परी द्यावे अवधान ही माझी, विनवणी सलगीची. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए. ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोए.
चदरिया झीनी रे झीनी झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी अष्ट कमल का चरक लगाया पांच तत्व की भूमि चदरिया पांच तत्व की भूमि ऐसा रंग रंगा रंग ले नौ दस मौसी दुल्हन को लागे नौ दस मास दुल्हन को लागे मूरत मैंने पीली चदरिया राधिकार मुतते कुंवर कन्हाई खेलत भाग परस्पर हिल शोभा पर न जाइए कैसी धूम मचाई मेरे मालिक कैसी धूम मचाई गोष्ट गोड झाली पाहिजे. आता मी कबीरजींचं भजन म्हणलो लोक म्हणतात ते वेगळ्या जातीचे होते. वाक्य नीट आहे का? हुशार असताल तर लक्ष देऊन ऐका. जी जात असते ना ती इज्जत असते, जात नसते. तुमची समाजात किती इज्जत आहे त्याच्यावर तुमची जात ठरते. जी जात असते ती इज्जत असते आणि जी जात असते ती सुद्धा इज्जतच असते. जात जात नसते, जाता जाता इतकंच सांगेल विठाला जात असते ती इज्जत असते. आता लक्ष द्या. मग कबीर हलक्या जातीचे आहेत पण कबीर मोमिन लतीफा मुसलमान सेना विजान विष्णुदास. ऐका लक्ष. एके दिवशी सकाळची वेळ आहे. आहा कीर्तन स्वच्छ ऐका लक्ष देऊन. कबीरजींच्या डोळ्यामध्ये अश्रूंचे थेंब. डोळे बंद करून बसलेले कबीरजी. मी एक वाक्य बोलतोय दादा सगळ्यांना. बापानं जर डोक्याला हात लावलेला असेल तर पोरानं जवळ जाऊन विचारावं की बाबा काय अडचण आहे. याला संतती म्हणतात. आणि बापानं डोक्याला एक हात लावलेला असेल तर त्याला दोन्हीच्या दोन्ही लावायला लावतो, त्याला आपत्ती म्हणतात. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही लेकिन बीड़ वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. महाराज जात हलकी असली म्हणजे त्याला परमार्थ करायचा अधिकार नाही. मग पुसून टाका प्रमाण. सकळासी येथे अधिकार सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरी सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार
महाराज इतका उशीर झालाय कीर्तनाला जोडाने हे मॉनिटरला कीर्तनाला लोक बसतील कसं आरडायचं कसं मग तर मी त्यांना म्हणलो की महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा सारखे संत नाहीत, वारकऱ्यांसारखा पंथ नाही आणि ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ नाहीत. आणि ही माणसं बसलीत नाही, रोजंदारीची माणसं नाहीत, हे प्रेम करतात. आणि मी पुन्हा सांगेल, महाराज लोकांना सुद्धा घरामध्ये लोक नेतात ना, त्याचं कारण ते चांगलं बोलतात, चांगलं गातात म्हणून नाही, ज्ञानोबा तुकोबाचा उदो उदो करत महाराष्ट्रात फिरतात म्हणून ही लोक जवळ करतात. काय आमची भिशात आहे दादा? तुकोबारायाने म्हणावं तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, आम्ही म्हणावं कीर्तन आमचं. कुठली परिस्थिती आहे? पोरगा आला जवळ आणि पायावर डोकं ठेवून म्हणतो, बाबा महाराज इतका मोठा सप्ताह बघितल्याच्या नंतर अंतःकरणातून फक्त एक आवाज येते, दादा हे चालत राहावं बीडमध्ये, हेही गोष्ट खरी आहे, पण भुकेजलेल्या लोकांना अन्नाची कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये व्यवस्था व्हावी ही सुद्धा मागणी करेल दादा, मी तुमच्याकडे भीक मागेल. मी शिर्डीमध्ये एक घटना माझ्या डोळ्याच्या समोर बघितली. केशव महाराजांनी ती हालाकीची काळ काढली असती, ज्यानं सोसलेलं असतं त्याला कळतं दादा. शिर्डीमध्ये एका मुलाला मारत होती महाराज, मी मागून गेलो आणि मुलाच्या पाठीवर हात ठेवून फक्त विचारलं, बाळा ही लोक का मारतायत तुला? तर ती बाजूची लोक म्हणली, महाराज बाजूला सारखा त्यानं चोरी केली आहे, हात मुठी मारलेली होती. मी त्याला म्हणलं, बाळा मला फक्त मुठीत काय दाखव ना, मी सगळे पैसे त्यांना देतो, फक्त तू मुठीत काय दाखव. दादा त्यानं हात उघडला, त्यावेळेला त्याच्या हातामध्ये एक वडापाव होता. मी म्हणलं, बाळा वडापाव चोरतात का रे? तर तो म्हणला, महाराज आज राखी पौर्णिमा आहे, गरीब बहीण सकाळपासून उपाशी आहे, तिला काहीच नाही दिलं खायला. मोठी मोठी लोक राखीची गोष्टी करतात, पण माझ्याकडे ओवाळणी द्यायला काहीच नव्हतं म्हणून मी वडापाव चोरला महाराज. कधी कधी प्रश्न पडतो, तोच हा देश आहे का जिथं हत्तीच्या सोंडे एवढ्या यज्ञाच्या कुंडामध्ये तुपाच्या धारा सोडल्या जात होत्या? ही भिकारी अवस्था आली कुठून दादा? इथंच आपल्या परिसरामध्ये वैकुंठवासी हरिभक्ती परायण माऊली दादा चाकरवाडी क्षेत्र आहे, हे सगळेजण जाणून आहेत. नाही जाणून काय केलं त्या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डूबने को अभिमान. महाराज हा बीड जिल्हा साक्षीला आहे. 10 लाख लोक आली होती, लोक ताटावर बसली होती महाराज. विठ्ठला 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 आणि सगळ्यांच्या डोळ्यातून धारा गळत होत्या. हे कमवा दादा, बाकी काहीच नाही. कबीरजी म्हणतात, बाळा मी का रडतोय माहित आहे? हा बाबा सांगा ना. अरे आपल्या घरी माऊली जेवायला येणार आहे. हा हा हा, माऊली येणार आहेत म्हणल्यावर पोरानं उड्याच मारल्या. बाबा खरं सांगताय? हो रे बेटा. अहो मग त्याच्यात रडायसारखं काय आहे? बाळा गेल्या 15 दिवसापासून आपल्या घरची चूल पेटली नाही आणि माऊलींना काय खाऊ घालायचं? पोरग होतं दादा ते. कबीरजीच्या हाताला हात धरून काय म्हणतो माहित आहे? बाबा काळजी नका करू, आपण चोरी करू. चोरी करू म्हणल्याच्या नंतर कबीराच्या डोळ्याला पाणी आलं. कबीरजी म्हणतात, बाळा हे शिकवलं तुला? अरे तू चोरी केल्याच्या नंतर गावातली सगळी लोक म्हणतील की दिवसभर देवदेव करणारा कबीर रात्री दुकान फोडतो. महाराज एका साध्या माणसापासून राष्ट्रीय कीर्तनकार होईपर्यंतचा प्रवास हालाकीचा नाही झाला. मी तट्टा सांगत नाही दादा, नीट ऐका, कीर्तन नीट ऐका. बाबा चोरी करायची, मुलगा सांगतोय बाबा चोरी करायची पण कृष्णासारखी करायची. कबीराला वाटलं ह्याला माझ्यापेक्षा जास्त कळतंय. त्याला विचारलं कृष्णासारखी म्हणजे कशी? तर तो मुलगा म्हणला, बाबा चोरी करताना ना जितकं त्या चौघांना खायला लागल तितकंच आणायचं आणि तुम्ही, मी आणि आईनं तांब्या तांब्या पाणी प्यायचं आणि झोपायचं. चालेल?
पोराच्या डोक्याचं चुंबन घेतलं आणि म्हणले चल चलू. आडवा जर कुणी आला तर म्हणजे आता हत्या करायची. बाबा सोबत असू द्या ना. महाराज ते गरीब कुटुंबातलं पोरग दुकान फोडून मध्ये उतरलं. घटना नीट ऐका. खाली उतरल्याच्या नंतर दुकानातलं सामान चोरलं आणि बापाला असा खांदा दिला, बाबा याच्यावर चढा आणि तुम्ही याच्यावर चढून पलीकडे उडी मारा. कबीरजींनी त्याच्या खांद्यावर पाय दिला आणि दुकानाच्या बाहेर गेले. आणि बाहेर गेल्याच्या नंतर काय म्हणतात माहित आहे, बाळा हळूच ये बर का, माय लवकर ये बेटा, दुकानदार जागा होईल. महाराज त्यांनी डब्बा ठेवला आणि हाताचा झटका मारला. डब्बा निसटला. दुकानदार उठला. दुकानदारानं पायाला धरलं. कुणाच्या? ऐकताय ना कीर्तन? कुणाच्या? त्या मुलाच्या पायाला धरलं. हात कबीरजीच्या हातात आहे आणि पाय दुकानदाराच्या हातात. कबीरजी म्हणतात, बाळा तुला म्हणलो होतो ना बेटा की चोरी आपल्या राज्यात बसत नाही. आता झालं ना उघड, गेली ना माझी इज्जत. पोरग काय म्हणलं माहित आहे, बाबा मी तुमचा पोरगा आहे, तलवार उपसा आणि माझं मस्तक इथून धडापासून वेगळं कर बाबा. कबीराच्या डोळ्याला धारा लागल्या. बाळा तू मस्तक कापण्याविषयी बोलतोय, बाबा या शरीराची किंमत नाहीतरी मातीच्या सारखी आहे. हे कुणाच्या तरी कामाला येतंय, हे काय कमी आहे. कबीरानं तलवार काढली. इथं बसलेला प्रत्येक कीर्तनाला माझा बाप, मला सांगा तुमच्या घरी जर अशी परिस्थिती आली करताल तुम्ही हे? तलवार उपसली आणि एका क्षणाचाही विलंब न करता मस्तकावर मानाच्या तलवार वार झाला. कमलाचे शिर खंडोनी टाकेले, कमलाचे शिर खंडोनी टाकिले, कमलाचे शिर खंडोनी टाकेले, कमलाचे शिर खंडोनी टाकेले. संत म्हणवाले दया जगे, संत मानवाले दया जगे रे. संतांची जे पाये वेचावे शरीर, संतांची जे पाय दर्शवे शरीर. काय अवस्था झाली असेल. इथं योगासनाचे शिबिरही होतात सकाळी. दादा सगळी आसनं शिकवता येतात महाराज, सगळी. पण भूक लागल्याच्या नंतर झोपायचं कसं, हे आसन योगासन नाही शिकवत, गरिबी शिकवते दादा. आपण होऊन गुडघे पोटाकडे जातात, आपण होऊन हात त्या गुडघ्याला खोबर मिठी घालतो आणि लेकर कधी उशीवर डोकं ठेवून रडत रडत झोपी जातात. ज्याच्या घरी दारिद्र्य आहे त्याला विचारा दादा. सगळी दुःख पचवता येतात महाराज, पण दारिद्र्याचं दुःख नाही पचवता येत. विठ्ठला विठला 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 विठला. मुलगा कापला दादा आणि पिशवी हातामध्ये घेतली. एका पिशवीत पोराचं मुंडक आहे ऋतुपर्ण महाराज आणि एका पिशवीमध्ये किराणा सामान आहे. महाराज मला सांगा, तुम्ही ज्या वेळेला संस्था सुरू केली होती त्यावेळेला ज्या अडचणीला प्रसंगाला सामोरं जावं लागलं, कुणी फक्त ज्वारी द्यायची, कुणी फक्त गहू द्यायचे. ती पिशवी घरी आणली आणि फक्त बायकोनं विचारलं, महाराज माझा पोरगा सोबत होता ना,
आई होती ना दादा, नुसती पिशवी अशी उघडली हो, पोराचं मस्तक त्या पिशवीमध्ये बघितलं, पण प्रतिक्रियेचा एक शब्द नाही दिला दादा. त्याला धर्मपत्नी म्हणतात. बघितलं फक्त चेहऱ्याकडं आणि पिशवी खुंटीला टांगली आणि स्वयंपाकाला लागली. माय दादा सुंदर स्वयंपाक केला आणि जेवायला बसवलं. ज्या वेळेला घटना आहे का, आपल्या घरामध्ये जर भांडणं झालेले असले ना दादा, तर जेवायला बसलेल्या माणसाच्या एका मिनिटात लक्षात येतं घरात किरकिरी झाली म्हणून. भगुने तरी वाजते, फलानं तरी होय, बरोबर. पण असे जेवले दादा महाराज. कोण जेवत? आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आळंदी का सब गाइए ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर इंद्रायणी का जल ही बोले ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. इंद्रायणी का जल ही बोले ज्ञानेश्वर माऊली. पंढरपुर का विठोबा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. पंढरपुर का विठोबा बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री ज्ञानेश्वर खालचे म्हणा सगळे श्री ज्ञानेश्वर माऊली. श्री ज्ञानेश्वर माऊली. ब्रह्मांडाचा नायक असणारा, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, भक्तवत्सल करुणावरून आलंय. गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन, द्वारिकेचा राजा जो पंढरपूरला आला होता त्याचाच अवतार आहे माऊलींचा. जेवत होते दादा, जेवण चाललंय आणि जेवण झाल्याच्या नंतर सगळ्यांना हात जोडले. माऊली म्हणतात, कबीरजी येतो आम्ही, फक्त एक करा, मला दरवाजाला सोडायला चला ना. निघाले दरवाजाला. आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर. सब गाइए आळंदी का कन कन बोले. निघाले माऊली. काय म्हणतात माहित आहे कबीरजी, तुमच्या बायकोला घ्या ना सोबत, मला वेशीपर्यंत सोडा. कबीराची मंडळी सोबत निघाली दादा. महाराज घटना आहे का, ज्या वेळेला वेशीच्या समोर कबीरजी जाणार आहेत, रात्री चोरी केलेलं जे धड आहे ना दादा, त्याचं मस्तक कापलेलं होतं चाटेजी, आणि ते मस्तक कापलेलं खालचं उरलेलं धड ते येशीला बांधलं होतं आणि खाली लिहिलं होतं, हे धड ज्याचं असेल त्यांनी घेऊन जा, आम्हाला कुठली तक्रार करायची नाही. इथपर्यंत ठीक आहे, पण ज्याला संस्कार असतात ना दादा, माऊलींची चेतना जशी जशी जवळ जायला लागली, त्याच्या डोक्यावर धड नव्हतं महाराज. विठ्ठला धडावर डोकं नव्हतं, पण माऊली जसे जसे जवळ यायला लागले ना, ते धड हालायला लागलं. आणि एकदम समक्ष माऊली आले ना, त्यावेळेला ते दोन्हीच्या दोन्ही हात असे वर झाले दादा. अशा हात जोडली माऊलीकडे बघून, काय अवस्था झाली असेल. कधीतरी असं वाटू द्यावं की यांच्यासारखं आम्हाला कधी होईल. लक्ष देऊ नका. ज्या वेळेला तिथं कबीरजींच्या जीवनामध्ये ही घटना घडते, फक्त असं मुंडकं वळवलं माऊलींनी, त्या हाताकडे बघितलं आणि इकडे कबीराकडे बघितलं. काशीनाथ भाऊ आतापर्यंत दम काढला होता, पण आता माऊलींच्या समोर हात जोडून कबीरजीला हंबरडा फुटला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विठला 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 विठला. कबीरजीला विचारतायत, माऊली म्हणले इतकं ज्ञान असून कबीरजी तुमच्या डोळ्यात पाणी? ते म्हणले माऊली लेकरू गेलंय म्हणून नाही रडत मी, त्यानं त्याच्या जीवनाचं सार्थक करून घेतलं, त्याचं शरीर तुमच्या कामाला आलं आणि माझं अजून असंच राहिलं, याच्यासाठी काहीतरी करा ना. काश जिस मुश्किल से आप गुजरे हो मालिक, हमारे लिए भी वैसी मुश्किलों का इंतजाम हो जाए. सुना है कि विष पीकर जी थी मीरा, हमारे लिए भी वैसे विष के प्याले का इंतजाम हो जाए साहब. गुजरा था जिस घड़ी से प्रहलाद, हमारे लिए भी कुछ तेल की कड़ाइयों का इंतजाम हो जाए. जिस दौर से आप गुजरे हो मालिक, काश हमारे लिए भी उसका इंतजाम हो जाए. साधू संतांनी जगावा असं दादा कबीराकडे बघितलं आणि कबीरजींना बघून फक्त असं म्हणले, हे कसं काय जमतं हो, हे जमायची काय कारज आहे दादा. कारण कबीर आणि त्यांचा मुलगा असं ज्या वेळेला अभ्यास करतो ना आपण, अमृताची बेली अमृताची ही वेल ही फळ बेली अमृताची अमृताची फळे असं निघालं फळ. अमृताचे अमृताचे फळ पुढे त्याची चाली बिजाची हे त्याची पुढे पुढे चाली बिजाची ऐशियाचा संग देई नारायण, ऐशियाचा संग देई नारायण. ते पुढे अमृताची वेली. दादा वेल अमृताची असते का? असते ना. अमृताची फळे ओवी सांगू माऊलींची गोड ऐकायसारखी. जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू, तया क्षुधा तृष्णेचा आडधरू काहीच नाही. का क्षुधा काय जाहली निद्रा केऊते गेली, हे आठवची निमाले समूळ जया. दिन रजनी हाची धंद गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, हाती धंदा गोविंदाचे पवारे, पवारे गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाती धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे.
रजनी हाती धरता गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिनरजनी हाची धंदा याचा अर्थ कळतो. हा धंदा नाही, हा धंदा नाही. काही लोकांनी देवाला धंदा केलाय, काही लोकांनी देवासाठी धंदा सोडलाय. विठाला विठाला रात्र न कडे दिवस न कडे अंगी खेळे दैवत हे. गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद तमानी बैचलाचे गोविंद तमानी बैचलाचे गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद तमानी बैचलाचे गोविंद तमानी बैचलाचे गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद आचनी गोविंद जयनी गोविंद जयनी गोविंद जयनी. आता ऐकणारे सुद्धा कसे बघा ना, सूर्यफुलासारखे फ्रेश आहे सगळे आणि प्रसन्न असलं पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, कीर्तनाला येताना दलिंदर कपडे घालून येत जाऊ नका. घेऊन द्या. ऐकणारे फ्रेश असले पाहिजे. काय कमी पडलं यांना घेऊन द्यायला? आणि ज्याला कमी आहे ना त्याला देणार खूप मोठा आहे दादा. पोशितो जगासी आमच्यासारख्या नालायकांच्या देण्यानं काय होणार आहे? विठाला विठाला विठला 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 विठला. मी तत्व सांगतोय, नीट ऐका. स्वच्छ अंतःकरणानं दादा. वारकरी संप्रदायाचे काही माणसं गोडच असतात. आमचे बिभीषण महाराज चाकरवाडीचा अख्खा सप्ताह त्यांनी धरायचा. वस्तुस्थिती आहे ना दादा. आता मस्त लक्ष देऊन ऐका. अमृताची वेली. आता हे कळवून घ्या, सीताफळाच्या झाडाला मोसंबी लागती नाही. सीताफळाच्या झाडाला मोसंबी नाही, मोसंबीला आंबा नाही. जे फळ आहे, जे झाड आहे तेच फळ लागायला पाहिजे, बरोबर आहे. पण अजून मजा सांगतो, तुम्ही सीताफळाच्या झाडाला जर हात जोडून म्हणलात की तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत, तुम्ही रोज इतके सीताफळ आम्हाला देता, तर ते झाड म्हणेल मला माहितच नाही सीताफळ कशाला म्हणतात. ऋतुकाळी पडती फळलो हेही न जाणती. जे ऋतुकाळामध्ये फळ येईल ते फळ देऊन मोकळे होतात, आणि आपण फळ देऊन कधीच मोकळे होत नाही. आपल्याला मरुस तर वाटतं लेकरांनी मला सांभाळावं, वाटतं ना दादा? नाही सांभाळावं, ही गोष्ट खरी आहे, खरीच आहे, ही गोष्ट खरीच आहे. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरून बोलतोय दादा. गर्भामध्ये असलेल्या मुली, इथं लिहिलंय महिलावरचे अत्याचार थांबवा. कोणी थांबवायचे? कोण येणार आहे? आणि आपण कुणाचं ऐकतोय? महिलावरचे अत्याचार थांबवा हे सांगण्यापेक्षा आपण बंद करायचे आधी. थट्टा म्हणून नाही बोलायला दादा. तोच देश आहे का हा ज्या देशामध्ये गिधाडाला कळत होतं बायकांची इज्जत वाचवली पाहिजे? आज घरामधली मुलगी बाहेर गेल्याच्या नंतर परत घरी येईपर्यंत त्या मायबापाला डोळा लागत नाही. त्याच हिंदुस्थानमध्ये राहतोय आपण. याद रखो भोगेंगे कर्म होवेगा उसमें नहीं है फिर. भगवान तेरे राज्य में होता नहीं अंधेर. भोगावं लागल महाराज. मी पुन्हा एकदा महिलांना विनंती करतोय, गर्भामध्ये असलेल्या मुली तुम्ही वाचवल्या पाहिजेत, म्हणजे देशाला चांगल्या आया मिळतील. आणि कसायाकडे जाणाऱ्या गायी हिंदूंच्या तरुणांनी वाचवल्या पाहिजेत, म्हणजे देशाला चांगल्या गाया मिळतील. आणि चांगल्या आया आणि चांगल्या गाया माझ्या देशात आल्या की पुन्हा कृष्ण जन्माला आल्याशिवाय राहणार नाही दादा. ही वस्तुस्थिती आहे. भूमिका लक्ष. त्याच महाराष्ट्रात राहतोय का आपण? ज्या महाराष्ट्रामध्ये वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ ज्या राजाने घेतली आणि उर्वरित 35 वर्षामध्ये 350च्या वर किल्ले ताब्यात घेणारा एकच राजा होऊन गेला, त्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज.
मेल्यासारखं बोलतोय दादा, काय जगतोय आपण? मला सांग, स्वराज्य हिंद विस्थापन झालं पाहिजे म्हणून रक्ताचा अभिषेक घालणारा एकच राजा होऊन गेला, शिवाजी महाराज. जवळ असं सगळ्याला होत नाही ना, तवर खरं पेटत नाही. विठाला विठाला ऐका ऐका, अमृताची अजून तर एकच टप्पा ऐकलाय, वेली. आता माझ्यासोबत मन मंदिरा गजर भक्तीचा.